नमस्कार. आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा, संघर्ष यात्रा. डॉक्टर अनुराधा यांना आज जीवन सार्थकी झाल्याचे समाधान वाटत होते. त्यांच्या दोन्ही मुलांचे विवाह होऊन ती आता त्यांच्या जीवनात रमणार होती. मोठा मुलगा अमित MD झाला होता व त्याने स्वतःचे स्वतंत्र हॉस्पिटल सुरू केले होते. त्याने स्वतः मुलगी निवडली होती, तीही डॉक्टर होती. डॉक्टर अनुराधाने मागच्या वर्षी मोठ्या उत्साहात मुलगा अमित व अनुपमा यांचा विवाह केला होता. दोघांचा संसार सुखात सुरू होता. अमित व अनुपमाचे हॉस्पिटलसुद्धा आता हळूहळू प्रसिद्ध होत होते. धाकटी मुलगी अर्पिताने आपली इंजिनिअरिंगची मास्टर्स डिग्री पूर्ण करून एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी सुरू केली होती. डॉक्टर अनुराधा यांना आता कधी एकदा अर्पिताचे लग्न करून लवकरात लवकर जबाबदारीतून मुक्त होऊ असे झाले होते. त्यामुळे त्यांनी अर्पिताच्या पसंतीने मुलगा पसंत केला होता. आकाश एक हुशार व कष्टाळू मुलगा होता. अत्यंत कठीण परिस्थितीत त्याने आपले शिक्षण पूर्ण केले होते. दोघेही एकमेकांना अगदी अनुरूप होते. डॉक्टर अनुराधाने अत्यंत आनंदाने दोघांच्या विवाहास अनुमती दिली होती. आज अखेर तो दिवस उजाडला होता. डॉक्टर अनुराधांची अनेक वर्षांची तपश्चर्या पूर्ण होत होती. घरात सर्व पाहुणे मंडळी आल्यामुळे उत्साहाचे वातावरण होते. मुलगा अमित व अनुपमा सर्व पाहुण्यांची आस्थेने चौकशी करून त्यांना काय हवं नको ते बघत होते. सकाळी 11:15चा मुहूर्त होता. त्यामुळे सर्वजण आवरून लग्न हॉलकडे निघाले होते. सर्वांना सोयीस्कर म्हणून 2 मोठ्या गाड्यांची व्यवस्था केली होती. घरातील सर्व नातेवाईक व इतर स्नेही गाड्यांमधून हॉलकडे रवाना झाले. त्यांच्यासोबत स्वतः सुनबाई अनुपमा हॉलवर गेली. आता घरी फक्त स्वतः डॉक्टर अनुराधा, मुलगा अमित व नवरी मुलगी अर्पिता राहिले होते. शेवटची आवराआवर करून अनुराधाबाईंनी देवासमोर समई लावली व त्या 2 मिनिटे हात जोडून शांतपणे उभ्या होत्या. त्यांनी आज आवर्जून त्यांच्या लग्नातील पैठणी नेसली होती. तेवढ्यात अमित त्यांना हाक मारत आत आला. शेवटी आता त्यालाही राहवले नाही व तो म्हणाला, आई, अगं आज तरी बाबा येतील का गं? तू अशी किती दिवस वाट पाहणार आहेस? अनुराधाबाई म्हणाल्या, आज तरी त्यांनी यावे अशी देवाकडे मागणी केली आहे. मला खात्री आहे जरी त्यांना आज यायला जमले नाही तरी ते एक ना एक दिवस निश्चित येतील. यावर अमितने काहीही प्रतिसाद न देता आईकडे फक्त शांतपणे बघितले व चल आता लवकर, उशीर होतोय असे म्हणून तो बाहेर आला. त्याच्या पाठोपाठ अनुराधाबाई बाहेर आल्या व मुलीसह कारमध्ये बसून लग्न हॉलकडे रवाना झाल्या. लग्न हॉल नातेवाईक व मित्रमंडळींनी गच्च भरला होता. जो तो डॉक्टर अनुराधा यांचे कौतुक करत होता. पण प्रत्येकजण म्हणत होता की आजच्या दिवशी तरी डॉक्टर अनिरुद्ध येतील असे वाटत होते. पण अजून तरी तो योग आलेला नाही. अजून किती वर्ष परमेश्वर डॉक्टर अनुराधांची परीक्षा पाहणार आहे कोणास ठाऊक. पण अनुराधाबाईंच्या ध्येयनिष्ठेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. पतीची एकनिष्ठेने वाट पाहत त्याने आपले सासू सासरे यांची शेवटपर्यंत चांगली सेवा केली. लहान मुलांना स्वतःच्या हिमतीवर मोठे केले. चांगले उच्च शिक्षण देऊन सुसंस्कारित केले. त्याचबरोबर त्याने डॉक्टर झाल्यावर मनाशी जे गरिबांची सेवा करण्याचे ध्येय ठेवले होते त्यात कोणत्याही कारणास्तव बदल केला नाही. आजची लग्न समारंभातील लहान थोर तसेच त्यांच्या सामाजिक कार्याचे प्रतीक असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील अमलपूर या छोट्याशा गावातील घरटी माणूस लग्नासाठी उपस्थित होता. एवढ्यात हॉल बाहेर एक भारतीय लष्कराची जीप उभी राहिली व एक लष्करी वेशातील अधिकारी बाहेर आले. डॉक्टर अनुराधाने पुढे येऊन त्यांचे स्वागत केले व त्यांची मुलगा अमित व सुनबाई अनुपमाची ओळख करून दिली. अनुप, हे कर्नल दीपक मिश्रा, तुझ्या बाबांचे जीवश्च कंठस्थ मित्र. दोघांनी एकाच वेळी लष्करी सेवा सुरू केली होती. एवढे बोलून त्या इतर पाहुण्यांकडे वळल्या. डॉक्टर अमितला चैन पडत नव्हते. तो कर्नल मिश्रा यांच्याशी बोलत होता. शेवटी न राहून त्याने विचारले, अंकल, क्या आपको लगता है कि पापा वापस आएंगे? यावर कर्नल मिश्रा डोळे मिटून म्हणाले, भगवान पर भरोसा रखो, सब ठीक होगा. एवढ्यात कोणीतरी हाक मारल्याने अमित तिकडे गेला. पण कर्नल मिश्रा यांना चष्म्यातून सुद्धा आपल्या डोळ्यातील पाणी लपवता आले नाही. तिकडे लग्नाचे विधी पूर्ण होत आले होते. बरोबर 11:15 वाजता गुरुजींनी मंगलाक्षता सुरू केल्या. नवरा नवरीने एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घातले व विवाहविधी संपन्न झाला. अनुप व अनुपमा
सर्व पाहुणे मंडळींना भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी आग्रह करत होते. इकडे कर्नल दीपक अनुराधाबाईंची भेट घेण्यासाठी त्यांना हुडकत होते. आसपास कोणी नाही याची खात्री करून त्याने अनुराधाबाईंना हाक मारली. भाभीजी, शादी एकदम बढ़िया हो गई. क्या अब हम कुछ देर बातचीत करने बैठ सकते हैं? एवढ्यात गुरुजींनी अनुराधाबाईंना हाक मारली. त्यामुळे त्या कर्नल दीपक यांची क्षमा मागून उठल्या व जाता जाता त्याने कर्नल दीपक यांना, भाई साहब, अगर हो सके तो कल सुबह घर आ जाना. कल हम बच्चों के साथ बैठकर बातचीत करेंगे. यावर कर्नल दीपकने, ठीक है, मैं सुबह घर आता हूँ, असे म्हणून ते हॉलमधून बाहेर पडले. सर्व लोकांनी भोजन घेतल्यानंतर नवरा नवरी व आईवडील अशी खाशी पंगत बसली. सर्व एकमेकांना आग्रह करत हसत खेळत भोजन करीत होते. भोजन उरकल्यावर सर्वांनी एकमेकांना आहेर केला. शेवटी जड अंतकरणाने अनुराधाबाईंनी लेकीला निरोप दिला. सर्व पाहुणे गेल्यावर अनुराधाबाई मुलगा व सून यांचेसह घरी आल्या. सर्वच जणांची दमणूक झाल्याने सर्वांना कधी अंथरुणावर पाठ टेकू असे झाले होते. अनुराधाबाईंनी मुलगा व सुनेस सर्व नातेवाईकांची व्यवस्था बघण्यास सांगितले व त्या त्यांच्या बेडरूममध्ये झोपण्यासाठी गेल्या. अनुराधाबाई आत येऊन बेडवर जाऊन शांतपणे पडल्या. लेकीच्या लग्नाच्या जबाबदारीतून मोकळे झाल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. नेहमीप्रमाणे त्यांनी डायरी लिहायला घेतली. आज त्यांना अनिरुद्धची आठवण दाटून आली. डायरीची पाने वाऱ्याने उडत होती. डायरीची पाने वाचता वाचता अनिरुद्धच्या आठवणीने डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. न राहून त्या उठल्या व कपाटातून अनिरुद्ध बरोबरचा लग्नाचा अल्बम पाहू लागल्या. त्याचवेळी अल्बममधून एक पत्र व एक टेलिग्रामचा कागद खाली पडला. ते पाहता क्षणी अनुराधाबाईंच्या डोळ्यासमोर सर्व भूतकाळ उभा राहिला व एक एक प्रसंग त्यांच्या मनात रुंजी घालू लागला. आज अनुराधा एकदम जाम खुश झाली होती. इंटर सायन्सचा रिझल्ट लागला होता व ती विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाली होती. त्याचबरोबर ती आवडीच्या PCB ग्रुपमध्ये कॉलेजमध्ये प्रथम आली होती. तिला आता तिच्या आवडीच्या BJ मेडिकल कॉलेजमध्ये निश्चित प्रवेश मिळणार होता. दुसरे दिवशी सकाळी लवकर उठून तिने पटकन स्वतःचे सर्व आवरून पुणे स्टेशन बस पकडली. केव्हा एकदा कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेऊ असे तिला झाले होते. बसमधून उतरून ती जवळजवळ धावतच कॉलेजमध्ये आली. सकाळची 11ची वेळ व प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होती. रांगेत 2 तास थांबल्यावर तिचा नंबर आला. तिने प्रवेश अर्ज व माहितीपत्रक घेतले व फॉर्म भरण्यासाठी ती एका मोकळ्या टेबलपाशी जाऊन बसली. कॉलेजमधील गर्दीमुळे तिला थोडे भांबावल्यासारखे झाले होते. फॉर्म कसा भरावा, काय काय माहिती लिहायची हे सर्व ती परत परत वाचत होती व तिचा हा थोडासा गोंधळ तिच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. एवढ्यात पाठीमागून एक्सक्यूज मी, एनी प्रॉब्लेम असा आवाज आला. अनुराधाने वळून बघितले तर एक रुबाबदार तरुण तिला विचारणा करीत होता. आपण एवढे बोलून ती पुढे बोलणार एवढ्या त्या तरुणाने आपली ओळख करून दिली. मी अनिरुद्ध जोशी, मी येथे MBBSच्या 3ऱ्या वर्षात आहे. मी आपणास काही मदत करू शकतो का? अनुराधाला कोणीतरी मदतीला आहे म्हटल्यावर थोडासा धीर आला. अनिरुद्धने तिला फॉर्म भरण्यासाठी व्यवस्थित माहिती दिली. त्याप्रमाणे तिने फॉर्म भरून दिला. तिला मिळालेले गुण विचारात घेता तिला प्रवेश मिळण्याची खात्री होतीच. त्यानंतर अनिरुद्धचे आभार मानून ती घरी आली. अपेक्षेप्रमाणे तिला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला व तिचे कॉलेज रुटीन सुरू झाले. मुळातच हुशार व प्रत्येक गोष्ट मन लावून करण्याच्या सवयीमुळे कॉलेजमध्ये ती सर्व प्राध्यापकांची आवडती विद्यार्थिनी बनली होती. कॉलेजचे दिवस झपाट्याने पुढे जात होते व तिची अनिरुद्ध बरोबरची मैत्रीही तशीच दिवसेंदिवस भरत चालली होती. त्या मैत्रीचे हळूहळू प्रेमात रूपांतर व्हायला लागले होते. तिच्या मनाने तर केव्हाच कौल दिला होता, पण अनिरुद्ध बरोबर स्पष्टपणे बोलणे न झाल्याने तिला थोडी धास्ती वाटत होती. अनिरुद्धचे हे शेवटचे वर्ष होते व पुढील वर्षी तो कॉलेज सोडून जाणार होता. त्यामुळे लवकरात लवकर त्याच्याशी बोलून आपले मन मोकळे करण्याची तिला घाई झाली होती. पण तो समोर आला की तिचे अवसान गळायचे व त्याला काही विचारायचे तिचे धाडस व्हायचे नाही. आज सकाळी कॉलेजमध्ये आल्यानंतर बरीच मुले-मुली नोटीस बोर्डपाशी जमा झाली होती व सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. अनुराधा उत्सुकतेने नोटीस बोर्डकडे वळली. यावर्षी शैक्षणिक सहल बेंगलोर येथे जाणार होती व त्यासाठी नाव नोंदणी करण्यासाठी नोटीस लावण्यात आली होती. सहलीसाठी टीम लीडर म्हणून सर्वांचा आवडता विद्यार्थी अनिरुद्ध सहभागी होणार होता.
अनुराधाने ही संधी सोडायची नाही असे ठरवले व काही करून आपण या 4 दिवसात आपल्या मनातील भावना अनिरुद्धपर्यंत पोहोचवायच्याच अशी खूणगाठ मनाशी बांधली. सहलीचा दिवस केव्हा उजाडतोय असे तिला झाले होते. शेवटी एकदाचा तो दिवस उजाडला व सर्वजण स्पेशल लक्झरी बसने बंगलोरला रवाना झाले. संपूर्ण रात्र प्रवास झाल्याने सर्वजण खूपच कंटाळले होते. त्यामुळे सर्वजण निवांत उठून आवरून जेवणासाठी 12 वाजता जमले. अनिरुद्धने सर्वांना आजचा दिवस कोणताही प्रोग्राम नसल्यामुळे आपण आपल्या आवडीनुसार भटकंती करून शॉपिंग करून घ्या असे सांगितले व उद्या आपण येथील मेडिकल कॉलेजमध्ये भेट देऊन तेथील प्राध्यापक व विद्यार्थ्यांशी संवाद करून आपले काही प्रश्नशंका याचे समाधान करणे व विचारांचे आदानप्रदान करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे सर्वांनी संध्याकाळ आपापल्या आवडीप्रमाणे फिरण्यात व शॉपिंगची धमाल करण्यात घालवली. दुसरे दिवशी सर्वजण सकाळी 9 वाजता आवरून कॉलेजला भेट देण्यासाठी तयार झाले होते. अनिरुद्ध यापूर्वी एकदा येथे येऊन गेल्याने त्याची तेथील काही विद्यार्थ्यांशी चांगली मैत्री होती. तसेच कॉलेजमधील बऱ्याच प्राध्यापकांची वैयक्तिक ओळख होती. त्यामुळे त्याने स्वतः पुढाकार घेऊन सर्वांची तेथील प्राध्यापक तसेच विद्यार्थ्यांबरोबर ओळख करून दिली. संपूर्ण दिवस कसा व कुठे संपला हे कोणालाही कळले नाही. लॉजवर आल्या आल्या अनिरुद्धने उद्या आपण येथील स्थानिक प्रेक्षणीय स्थळांना भेट देणार असून उद्याची संध्याकाळ आपण प्रसिद्ध लालबाग बोटॅनिकल गार्डन येथे घालवणार असल्याचे जाहीर केले. दुसरे दिवशी सर्वजण आवरून सकाळी 9 वाजता तयार होते. माहितीसाठी एक लोकल गाईड बरोबर घेतला होता. दिवसभर त्याचे सूचनेनुसार शहरातील विविध प्रेक्षणीय ठिकाणी भेट देऊन सायंकाळी ठीक 5 वाजता सर्वजण लालबाग येथे पोहोचले. प्रत्येकजण आपापल्या इच्छेनुसार बागेत फिरून आनंद घेत होता. थोडा वेळ फिरून अनुराधा एका झाडाखाली येऊन बसली. थोड्या वेळाने अनिरुद्ध फिरत फिरत तेथे आला. काय कंटाळात काय? अनिरुद्धने विचारले. नाही तसे नाही, अशीच निवांत आकाशातील विविध रंग व पक्ष्यांचे आवाज ऐकण्यात बसले. नंतर अनिरुद्धही तिथेच जवळ बसून गप्पा मारू लागला. शेवटी न राहून तिने विचारले. अनिरुद्ध, मला आपणास थोडे विचारायचे होते, विचारू का? यावर थोडा वेळ शांतपणे तिच्याकडे पाहत तो म्हणाला. अनुराधा, तुला काय विचारायचे ते विचार. मनात कोणताही आडपडदा ठेवू नकोस. अनिरुद्ध, आपण मला खूप आवडता व माझे आपणावर खूप प्रेम आहे. हे बोलताना सुद्धा अनुराधाचे डोळे पाण्याने भरून आले होते. हे ऐकून तिच्याकडे पाहून एक स्मित हास्य देत अनिरुद्धने, मीही खूप दिवसांपासून ओळखून आहे, तसेच मलाही तुम्ही मनापासून आवडला आहात असे सांगितले. त्यानंतर दोघेही बराच वेळ गप्पा मारत बसले. शेवटी लग्नाच्या विषयावर अनिरुद्ध थोडा गंभीर झाला. अनुराधा, मलाही तुझ्याबरोबर लग्न करण्यात आनंद झाला असता, पण माझे आयुष्य मी वेगळेपणाने जगण्याचे ठरवले आहे आणि ते तितके सुखावह असणार नाही याची मला खात्री आहे. त्यामुळे मी तुझ्याशी लग्न करून तुझ्या आयुष्यात त्रास निर्माण करावा असे मला वाटत नाही. त्यावर तिने खोदून विचारल्यावर मी मेडिकल शिक्षण पूर्ण होताच भारतीय लष्करात भरती होणार असल्याचे सांगितले. त्यामुळे तू माझ्याशी लग्न करण्याचा विचार सोडून तुझे करिअर कर असे सांगितले. त्यावर माझा निर्णय पक्का आहे. माझेही एक ध्येय आहे व ते साध्य करीत असताना मलाही व माझ्या जोडीदाराला थोडा त्रास होणारच आहे. त्यावर तिच्या भावी योजनांबद्दल विचारात मेडिकल शिक्षण पूर्ण झाल्यावर मी पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरात मेडिकल व्यवसाय सुरू करणार नसून रत्नागिरी जिल्ह्यातील आमचे मूळ गावी सुरू करून माझ्या गावातील लोकांची सेवा हेच माझे ध्येय आहे असे सांगितले. नंतर दोघेही बराच वेळ गप्पा मारत बसले. दोघांच्या आवडीनिवडी तसेच विचार जुळत असल्याचे लक्षात आले. अनिरुद्ध तिला त्यांच्या लष्करी पेशातील धोका समजावून तिने आपल्याबरोबर लग्न करण्याचा विचार सोडून द्यावा हे समजावून सांगत होता. पण अनुराधा स्वतःच्या विचारांशी व निर्णयाशी ठाम होती. शेवटी ती म्हणाली, एकतर तुझ्याशी लग्न करेन, नाहीतर कुणाशीही नाही. माझे ध्येय ठरलेले आहेच, त्यातच मी माझे पूर्ण आयुष्य व्यतीत करेन. शेवटी अनिरुद्धला माघार घ्यावी लागली व तिचे शिक्षण पूर्ण होताच दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. ट्रिपवरून घरी परत येताना अनुराधा एकदम खुशीत होती. बरेच दिवस तिने पाहिलेलं स्वप्न साकार होणार होते. घरी आल्यावर तिने आईवडिलांना ही बातमी दिली. डॉक्टर जावई मिळणार, त्यामुळे त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी होती. वडिलांनी त्याची आवश्यक माहिती म्हणजे आईवडील काय करतात, गाव कोणते इत्यादी माहिती विचारली व आनंदाने लग्नाला संमती दिली.
MBBSचा रिझल्ट लागला व अनिरुद्ध त्याने ठरवल्याप्रमाणे लष्करात रुजू झाला. इकडे अनुराधाचे शिक्षण चालू होते. आता तिला पदवी मिळण्यास अजून 2 वर्ष अवधी होता. अनिरुद्ध 15 दिवसातून फोन करत होता. बाकी अन्य संपर्काचे काही साधन नव्हते, त्यामुळे अनुराधा त्याच्या फोनची वाट बघत बसायची. लष्करी शिस्तीमुळे अनुराधाला वारंवार फोन करणे शक्य होत नव्हते. अशीच 2 वर्षे संपली व अनुराधा तिची MBBSची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली. घरातील सर्व आनंदात होते. आता लवकरच अनिरुद्धबरोबर लग्न होणार म्हणून अनुराधा ही एकदम खुश होती. ही बातमी केव्हा एकदा अनिरुद्धला सांगू असे तिला झाले होते. रात्री अनिरुद्धचा फोन आल्यावर तिने त्याला ही बातमी दिली. दोघांनी बराच वेळ गप्पा मारल्या व मी पुढच्या महिन्यात 1 महिना रजा घेऊन येत असून आपण लग्न करू असे सांगितले. त्याप्रमाणे अनिरुद्ध 1 महिन्याची रजा घेऊन आला. दोन्ही कुटुंबातील प्रमुख व्यक्ती एकत्र येऊन लग्नाची तारीख व इतर सर्व गोष्टी ठरवल्या. 1च महिना असल्याने हॉल ठरवणे, निमंत्रण पत्रिका पाठवणे, कपडे खरेदी यासाठी सर्वांची खूप धावपळ झाली. पण दोन्ही कुटुंबाने एकत्र येऊन सर्व प्रकारची कामे मोठ्या उत्साहात पूर्ण केली व एक शुभदिनी अनिरुद्ध व अनुराधा विवाहबद्ध झाले. 1 महिना अनुराधाबरोबर व्यतीत करून अनिरुद्ध पुन्हा आपल्या लष्करी सेवेत रुजू झाला. दिवस भराभर जात होते. अनुराधाने पदवीनंतर स्त्रीरोग विषयासाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतला होता. दोघांचे वैवाहिक जीवन आनंदमय झाले होते. MD पूर्ण होईपर्यंत मुलांचा विचार करायचा नाही असे दोघांनी ठरवले होते. 2 वर्षात अनुराधा MD पूर्ण करून तिने तिच्या इच्छेनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या गावी व्यवसायास सुरुवात केली. तिचा मनमिळावू स्वभाव, वैद्यकीय व्यवसायातील कौशल्य यामुळे तिची एक उत्तम स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून आसपासच्या गावात प्रसिद्धी झाली होती. त्यानंतर वर्षभरात अमितचा जन्म झाला. अनिरुद्ध त्याला फार रजा नसल्याने 8 दिवस येऊन भेटून गेला. हॉस्पिटलचा पसारा दिवसेंदिवस वाढत चालला होता, त्यामुळे अनुराधाचा बराच वेळ हॉस्पिटलमध्ये जात होता. तिकडे सीमेवर युद्धाचे ढग जमू लागले होते. पूर्व बंगालमध्ये पाकिस्तानी सैन्याचे अत्याचार वाढले होते. डॉक्टर अनिरुद्ध घरी आले होते, पण कोणत्याही क्षणी त्यांना परत जावे लागणार होते. इकडे अनुराधाचे दुसरे बाळंतपण जवळ आले होते. स्वतः डॉक्टर असला तरी अनिरुद्धसुद्धा काळजीत होता. शेवटी त्याला जी शक्यता वाटत होती तसेच घडले. पाकिस्तानबरोबर युद्धाची घोषणा झाली. सर्व सैनिकांच्या रजा रद्द करण्यात आल्या व अनिरुद्धला तातडीने हजर होण्याची तार आली. सर्व परिस्थिती समजावून सांगून त्याने अनुराधाचा निरोप घेऊन तो लगोलग पठाणकोटला रवाना झाला. अनुराधाबरोबर छोटा अमित व डॉक्टर अनिरुद्धचे वडील एवढेच होते. त्यानंतर 2च दिवसात अनुराधाने एका गोड मुलीस जन्म दिला. अनिरुद्धला तारेने बातमी कळवण्यात आली. युद्धामुळे त्याला केव्हा बातमी कळेल हे कोणालाही सांगता येत नव्हते. पण 8 दिवसात अनिरुद्धचे पत्र आले. त्यात त्याने तिचे अभिनंदन करून युद्ध संपताच येत असल्याचे कळवले होते. तसेच युद्धात काही बरे वाईट घडल्यास धीराने परिस्थितीला तोंड देऊन वडिलांची काळजी घेण्याची विनंती केली होती. 15 दिवसांनी युद्धबंदीची घोषणा झाली. त्यामुळे अनुराधाला कधी एकदा अनिरुद्धला डोळे भरून पाहीन असे झाले होते. मुलगी 2 महिन्याची झाली होती, त्यामुळे तिच्या बारशाचा कार्यक्रम ठरविला होता. बारशाला नातेवाईक व मित्रमंडळी हजर होती. जेवणाची पंगत सुरू होती व तेवढ्यात पोस्टमन तार घेऊन आला. अनुराधा लोकांना पंक्तीत वाढण्यात व्यस्त असल्याने अनिरुद्धच्या वडिलांनीच तार घेतली व वाचून खिशात ठेवली. अनुराधाने पोस्टमन येऊन गेल्याचे पाहिले होते, पण पाहुण्यांच्या गडबडीत तिलाही सासऱ्यांबरोबर बोलायला वेळ नव्हता. संध्याकाळी घरी आल्यावर तिला आठवण आली व ती सासऱ्यांना विचारणार एवढ्यात अनिरुद्धचे वडील तिथे आले व म्हणाले, तुला गडबडीत सांगायचे राहिले. दुपारी पोस्टमन येऊन तार देऊन गेला. अनिरुद्धचा जरा प्रॉब्लेम झालाय. युद्धात त्यांना घेऊन जाणारे विमान भरकटले व लष्कराकडून शोध चाललाय, पण अजून काही तपास लागला नाही. बातमी ऐकून अनुराधाच्या डोळ्यासमोर एकदम अंधारी आली. ती खाली कोसळणार, पण अनिरुद्धच्या वडिलांनी तिला सावरले. तिच्या चेहऱ्यावर पाणी मारून तिला सावध केले व म्हणाले, सुनबाई आधी पाणी पी. अगं तसं काळजीचं कारण नाही. लष्कराकडून शोध चाललाय व लवकरच अनिरुद्ध परत येईल. मीही त्याच्या मित्राला फोन करून माहिती घेतो. त्यानंतर महिनाभर काहीच हालचाल नव्हती. अनिरुद्धबाबत काहीच माहिती कळत नव्हती.
एक दिवस सकाळी लष्करी जीप दारासमोर येऊन थांबली. त्यातून एक लष्करी अधिकारी समोर येऊन उभे राहिले. अनिरुद्धच्या वडिलांनी त्यांचे स्वागत केले. मी दीपक मिश्रा, त्यांनी आपली ओळख करून दिली. अनुराधाने त्यांच्यासाठी चहा आणला व ती तिथेच उभी राहिली. एक गंभीर गोष्ट सांगण्यास मी इथे आलोय. अनिरुद्ध पाकिस्तान लष्कराच्या तावडीत सापडलाय व त्याला युद्ध कैदी म्हणून पाकिस्तान लष्कराने कैदेत ठेवले आहे. आता युद्ध संपले आहे व त्यामुळे युद्ध कैद्यांच्या अदलाबदली बाबत चर्चा सुरू होईल व अनिरुद्ध लवकरात लवकर घरी येईल. दीपक मिश्रा यांच्या बोलण्याने अनुराधाला थोडा धीर आला. अनिरुद्ध लवकरच घरी येईल अशी सर्वांना खात्री होती. दिवस भराभर जात होते पण अनिरुद्ध परत येण्याची काही चिन्हे नव्हती. हळूहळू मुले मोठी होत होती. एक दिवस अचानक अनिरुद्धच्या वडिलांना जोरात हृदयविकाराचा झटका आला व तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. तेथील तज्ज्ञ डॉक्टर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत होते. अनिरुद्धच्या वडिलांना अनुराधाला दीपक मिश्रा यांना लगेच बोलवून घेण्याचा आग्रह धरला होता. अनुराधाला कळत नव्हते की त्याने दीपक मिश्रा यांना कशासाठी बोलवले असेल. दुसऱ्या दिवशीच दीपक मिश्रा हॉटेलमध्ये भेटण्यासाठी आले. अनिरुद्धच्या वडिलांची अवस्था पाहून त्यांचे डोळे भरून आले होते. हॉस्पिटलमधील रूममध्ये अनुराधा व दीपक मिश्रा यांच्याशिवाय अन्य कोणी नव्हते. अनिरुद्धचे वडील अनुराधाला म्हणाले, सुनबाई, येथे माझ्याजवळ बैस, तुझ्याशी जरा महत्त्वाचे बोलायचे आहे. बोलताना त्यांचे डोळे भरून आले होते व शब्दही फुटत नव्हता. अनुराधा, आपला अनिरुद्ध आपल्याला सोडून गेलाय. त्याला भारत पाकिस्तान युद्धातच वीरमरण आले होते. इतकी वर्ष मी हे मुद्दामच तुझ्यापासून लपवलेले होते व त्याला काही कारण होते. एकतर तू वयाने लहान होतीस, तसेच मुलेही लहान होती. तुला विधवा स्त्रीच्या रूपात पाहण्याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो. हे सर्व दीपक मिश्रा यांनाही माहीत होते व माझ्यामुळेच त्यांनी ही बातमी कोणालाही कळू दिली नाही. मुले अजून शिकत आहेत, त्यामुळे तू मला वचन दे की तू सुद्धा मुलांना ही बातमी ती मोठी होऊन मार्गी लागेपर्यंत देणार नाहीस. हे बोलत असताना त्यांनी अनुराधाचा हात हातात घेतला व एक कागद हातात दिला. तो कागद म्हणजे अनिरुद्धच्या मृत्यूची बातमी देणारी तार होती, जी इतकी वर्ष त्याने सांभाळून ठेवली होती. अनुराधाने एकदा तारेतील ती दुःखद बातमी अश्रू भरलेल्या डोळ्याने वाचली व नजर वर करून पाहिलं तर अनिरुद्धच्या वडिलांनी आपली जीवनयात्रा संपवली होती. तिने दीपक मिश्रा यांच्याकडे पाहिले व त्यांना ही बातमी अशीच तुमच्याजवळ गुप्त ठेवा अशी विनंती केली. त्यांनीही त्याप्रमाणे बातमी गुप्त ठेवण्याचे वचन दिले. दिलेले वचन त्याने पाळले. अनुराधाने नेहमीप्रमाणे रुटीन चालू ठेवले व मुलांना आपले वडील हयात नाहीत याची पुसटशी सुद्धा जाणीव होऊ दिली नाही. आज लेकीची पाठवणी केल्यावर त्यांना आपले कर्तव्य आपण पूर्ण केल्याचे एक आत्मिक समाधान वाटत होते. नेहमीप्रमाणे त्यांनी आपली डायरी काढली व लिहायला सुरुवात केली. लग्नाच्या दगदगीने अनुप व अनुपमा जरा उशिराने उठले. अजून अनुराधाही उठलेली नव्हती. त्यांनी आंघोळ व चहा पाणी उरकले. आता 9 वाजून गेले होते. त्या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये जायचे होते म्हणून आईला सांगून बाहेर पडावे असा अनुप विचार करत होता. तेवढ्यात दारावरची बेल वाजली. अनुपने दार उघडले तर दारात कर्नल दीपक मिश्रा आले होते. अनुपने हसून त्यांचे स्वागत केले. 5 मिनिटे त्यांची चौकशी करून त्यांना बसण्यास सांगत अनुपमा आईला सांगण्यासाठी गेली. अनुप व कर्नल दीपक हॉलमध्येच गप्पा मारत होते. तेवढ्यात अनुपमाची आई अशी जोरात किंकाळी ऐकू आली. अनुप व कर्नल दीपक धावतच बेडरूममध्ये गेले. अनुपमा बेडवर बसली होती. अनुराधा डोळे मिटून शांत पडून होती. एका हातात अर्धवट उघडलेली डायरी होती. अनुपने पुढे होऊन नाडी बघितली व शांतपणे डोक्यावर हात ठेवून तिथेच शेजारी बसला. डायरीची पाने वाऱ्यानं फडफडत होती. अनुपने डायरी घेतली व वाचायला सुरुवात केली व एकदम शेवटच्या पानावर त्याची नजर गेली. त्यातील अनुराधाचे शब्द वाचून त्याचा ऊर अभिमानाने भरून आला व डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. अनुराधाने लिहिले होते, प्रिय अनिरुद्ध, तुम्हाला दिलेल्या वचनाप्रमाणे मी तुमच्या वडिलांची शेवटपर्यंत काळजी घेतली. बाबाने तुमच्या मृत्यूची बातमी मला त्रास होऊ नये म्हणून शेवटपर्यंत मला कळू दिली नव्हती व मृत्यूसमयी मी हे मुलांनाही सांगू नये असे माझ्याकडून वचन घेतले होते व त्यांना दिलेल्या वचनाप्रमाणे मी ही बातमी दोन्ही मुलांपासून लपवून ठेवली. आज आत्ता मी माझ्या सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त झाले आहे व त्यामुळेच मी उद्या मुलांना सर्व सत्य सांगणार आहे.
त्यासाठीच मी तुमचे मित्र कर्नल दीपक मिश्रा यांनाही सकाळी बोलवले आहे. काय दैविगत आहे बघा. तुमच्या मृत्यूची बातमी मला त्रास होऊ नये व मुलांना पोरके वाटू नये म्हणून बाबाने व तुमच्या मित्रांनी लपवून ठेवली होती व बाबांनी त्यांच्या मृत्यूसमयी मला सांगितली. ती खरे तर मला आधीच समजली होती. एकदा चुकून त्यांचे कपाट उघडे राहिले होते. मी बंद करायला गेले त्यावेळी तारेचा कागद तसाच एका पुस्तकात होता. मला तार आली त्यावेळी शंका आली होती. ती खरी ठरली होती. मी आहे तिथेच तो तारेचा कागद ठेवून दिला. त्यानंतर सुद्धा त्यांना कधीच मला हे सर्व माहिती असल्याची जाणीव होऊ दिली नाही. कारण मला दुःख होऊ नये यासाठी त्यांची धडपड व माझ्यावरील त्यांचे प्रेम यांचा त्यांना मिळणारा आनंद व समाधान मला हिरावून घ्यायचे नव्हते. आता सर्व जबाबदाऱ्यातून मी मुक्त झाली आहे. उद्या मुलांना सर्व गोष्टी उघड करून तुमच्या भेटीला मी मोकळी असेन. सदैव तुमचीच अनुराधा. तर मित्रांनो, आजची कथा नक्कीच तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आजची कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.